नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी चाललो आहे पुण्याला फिरायला. तर मी पुण्याला कुठे कुठे फिरायला जातो आहे आणि काय काय बघतो आहे ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर प्लीज हा ब्लॉग मिस नका करू. तर आता मी पटकन होते रेडी, मी जातो फिरायला. तर गाईज आता मी PMT पकडली आहे आणि PMTत बसलो आहे आणि एक 150 रुपयाचा दैनिक पास काढला आहे, जेणेकरून मला पुण्यामध्ये कुठेही फिरता येईल. पुन्हा पुन्हा तिकीट काढायची गरज नाही जर हा पास असेल तर. आणि आता सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत दगडूशेठच्या गणपतीच्या दर्शनाला. तर गाईज फायनली मी मंदिराजवळ आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे या रस्त्याला. ते मला वाटतं हे सर्व दर्शनासाठी आलेली लोक आहेत. इकडे बघू शकता आणि इकडे वरती तुम्ही बोर्डही बघू शकता मंदिराचा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. व तिथेच आता आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी. तर गाईज आता तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहोत पूर्ण मंदिराजवळ आणि हा आहे मंदिराचा बाहेरचा दरवाजा, जिथून लोक मंदिरातून बाहेर येतात दर्शन घेऊन झाल्यानंतर. पण त्याआधी आम्हाला तिकडच्या लाईनीत उभं राहायला लागेल दर्शनासाठी. तर हे बघा, इकडे ही लाईन लागते दर्शनासाठीची. तर आता इथे आम्ही उभे राहू. त्याच्या आधी सर्व जे काय आमचं सामान आहे व चपला त्या सर्व आम्ही इथे ठेवले आहेत. इथे त्यांचा स्टाफ असतो जे की सर्व नीट ठेवतो. तर गाईज आता प्रसाद घेतला आणि मी मंदिराच्या बाहेर आलो. मंदिरात शूटिंग करायला अलाउड नव्हता, त्यामुळे काही मी केलं नाही शूटिंग. आणि मी बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो. तर हे बघा, हे आहे दगडूशेठचं ते मंदिर. किती सुंदर असं मंदिर आहे. आणि तुम्हाला मी बाप्पाचंही दर्शन दाखवतो. इथून बाहेरून ते फोटो काढून देतात, पण आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही, त्यामुळे काही मी आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढले नाही. पण हे बघा, तुम्ही इथनं दर्शन घेऊ शकता बाप्पाचं. हे मंदिर जितकं बाहेरून सुंदर तितकं त्याच्याहून कितीतरी सुंदर आतून दिसतं. बट आतमधून त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढून दिले नाही, त्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला बाप्पाचं दर्शन करून दाखवतो. आणि यानंतर आम्ही जाणार आहोत लाल महालात. तर लाल महालाकडे जाताना रस्त्यात आम्हाला हा एक मोठा वाडा दिसला. तर नानावाडा असं या वाड्याचं नाव आहे. तर तुम्ही बघू शकता किती मोठा वाडा आहे तो. गाईज आता मी फायनली पोचलो आहोत लाल महालाजवळ. तर हे बघा, हे समोर दिसतंय हे लाल महाल आहे, जिथे शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. तर आता आम्ही त्याच्यामध्ये एंटर करतोय, आतमध्ये जातोय आणि तुम्हाला दाखवतोय आतून कसा आहे लाल महाल ते. तर हे बघा. तर गाईज लाल महालाच्या समोरच तुम्हाला गणपती बाप्पाचं एक मंदिर दिसेल. तर हे बघा, श्रीमंत पेशवे गणेश मंदिर अगदी महालाच्या समोरच आहे. आणि हे बघा, हे आहे लाल महाल. आता आतमध्ये जातो आणि आम्ही तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे ते. आतमध्ये आता महालाच्या आम्ही चाललो आहोत. हा बघा, हा आहे दरवाजा आणि इथून आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलाय. आणि हे बघा, हे आहे लाल महाल. हे बघा किती सुंदर असं आहे लाल महाल. किती सुंदर बांधकाम केलेलं आहे आणि किती साऱ्या खिडक्या आहेत या लाल महालाला ते. आणि इकडे तुम्ही बघू शकता महाराजांच्या लहानपणीचे चित्र कसे त्यांनी मूर्तीद्वारे उभारले आहेत. आणि इकडे सैनिकही मूर्तीद्वारे उभारलेले आहेत. आता आम्ही आतमध्येही जाऊ, बट कदाचित आतमध्ये ते आम्हाला व्हिडिओ किंवा शूटिंग करून नाही देणार. पण तुम्ही बाहेरूनच बघू शकता किती सुंदर असं आहे लाल महाल. आणि आता आम्ही चाललो आतमध्ये पाहण्यासाठी आतमध्ये काय आहे ते. तर हे बघा, हे आहे इकडून दरवाजा. इथून आता आम्ही आतमध्ये जाऊ. तर गाईज आतमध्ये काय त्यांनी आम्हाला शूटिंग करून दिली नाही, त्यामुळे आता आम्ही बाहेर आलो आहे. पण आतमध्ये जास्त काही नाही. विठ्ठल रखुमाईची एक मूर्ती आहे, ज्ञानेश्वरांची एक मूर्ती आहे. तर ते सर्व बघितलं आणि आता आम्ही लाल महालाच्या बाहेर चाललो आहे. आता आम्ही जाऊ थोड्याच वेळात शनिवार वाड्यात, शनिवार वाडा बघायसाठी. पण आम्ही फक्त बाहेरूनच बघणार आहोत शनिवार वाडा ते. तर आता आम्ही लाल महालाच्या बाहेर आलो आहोत आणि थोड्याच अंतरावर आहे शनिवार वाडा. म्हणजे हे जे मंदिर दिसते ना, त्याच्या जे मागे आहे ना, ते आहे शनिवार वाडा. या बाप्पाच्या मंदिराच्या मागचं ते शनिवार वाडाचं आहे.
तर गाईज आता मी आलो आहे शनिवार वाड्याजवळ. तर आता ह्या गेटच्या आतमध्ये गेल्यावर तिकडे पुढे शनिवार वाडा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती जुनी अशी झाडं आहेत. आणि हा बघा, इकडून तुम्ही बघू शकता हे ते शनिवार वाडा आहे. आणि इकडे हा जो दरवाजा दिसत आहे हा मस्तानीचा दरवाजा याला म्हणतात. तिथे एक छोटा बोर्ड आहे त्याच्यावर पण लिहिलेलं आहे, जे मस्तानीला आत प्रवेश करण्यासाठी हा दरवाजा होता. तिला मुख्य दरवाज्यातून प्रवेश नसावा कदाचित, त्यामुळे हा दरवाजा होता तिला. यालाच मस्तानीचा दरवाजा असं म्हणतात. तर गाईज फायनली आम्ही शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता हे. जर आतमध्ये जायचं असेल तर तिकीट काढावं लागतं, पण आम्ही काय आतमध्ये जाणार नाही, कारण की जर गेलो तर खूप वेळ होईल आणि आम्हाला आणखी काही ठिकाणांवर जायचं आहे फिरण्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही किती मोठा भव्य असा दरवाजा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता त्याला असे सुळे पण लावलेले आहेत. हे जे दिसतात ना तुम्हाला बाहेर आले, ते सुळे आहेत खूप मोठे असे. जर आतमध्ये जायचं असेल तर तिकीट काढायला लागतं. आणि हे बघा, हा आहे शनिवार वाडा. किती मोठा भव्य दिव्य असा वाडा आहे. तर गर्दी तुम्ही बघू शकता आज तरी कमी आहे. कदाचित विकेंडला तर खूपच गर्दी असावी इथे. तर बघू शकता किती जण आलेले आहेत इथे शनिवार वाडा बघण्यासाठी. आता आम्ही बाहेरूनच चाललो आहे, कारण की आतमध्ये काय आम्ही जात नाही. आता यानंतर आम्हाला जायचं आहे सारसबागेत, जे की कात्रज जवळ आहे ते. तर आता पटकन आम्ही जातो आहे तिकडे. गाईज आता मी बस पकडली आहे आणि आता मी चाललो आहे कात्रजला सारसबागेत. तर आता थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू. तर काहीच आता आम्ही सारसबागेत आलो आहोत आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर सारसबागेमध्ये बाप्पाचं एक मंदिरही आहे. जर त्यांनी व्हिडिओ अलाउड करून दिली तर मी तुम्हाला तेही दाखवीन. तर पहिले आम्ही सर्व बाग फिरून घेतो आहे, त्यानंतर आम्ही मंदिरात दर्शनाला जाऊ. तर ते बघा तिकडं बाप्पाचं मंदिर आहे. पण आम्ही सर्वप्रथम इकडून पूर्ण बाग फिरवून घेतो आहे, काय काय आहे बागेत ते बघतो आहे आणि मग त्यानंतर दर्शनासाठी जाऊ आम्ही. तर आता मी इथे बागेत आलो आहोत आणि या बागेच्या त्या टोकाला एक तलावही आहे, ज्याच्यामध्ये खूप सारी विविध प्रकारची मच्छी तसेच कासवही आहेत, तेही मी तुम्हाला दाखवतो. पण आता आम्ही सर्व बाग फिरून घेतो आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते तिकडे. आणि मंदिरातही जाऊन दाखवतो. बाप्पाचं दर्शनही तुम्हाला करतो सारसबागेतल्या. तर इथे सतत काही ना काही चालूच असतं. तर आत्ताच संकष्टी झाली, त्याचंच हे सर्व काम चालू होतं बागेचं. आणि हे बघा मी म्हणालो होतो बागेच्या एका टोकाला तलाव आहे, तर हे बघा हेच ते. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती विविध प्रकारची मच्छी आहे. हे बघा तिकडे किती कासव आहेत आणि हे बघा किती मोठे मोठे मच्छी आहेत याच्यात. तलावामध्ये खूप सारे आहेत, हे तुम्ही इथे बघू शकता. हे बघा. तर गाईज हे आहे ते सारसबागेतलं बाप्पाचं मंदिर. तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. हे बघा. तर गाईज आता सारसबागी फिरून झाली, दर्शनही झालं आणि आता आम्ही चाललो हॉस्टेलला. तर गाईज फिरायच्या नादात खूपच उशीर झाला आहे, पण फायनली गाडी मिळाली आम्हाला.
आणि आता मी चाललो हॉस्टेलला. आता थोड्याच वेळात मी पोहोचेन. तर गाईज फायनली आता मी हॉस्टेलला पोचलो आहे आणि तुम्ही मागे बघू शकता पूर्ण अंधार झाला आहे, रात्र झाली आहे येता येता. आणि आज मी कुठे कुठे फिरायला गेलो आणि तिथे काय काय मजा केली ते मी तुम्हाला तर या ब्लॉगमध्ये दाखवलं. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.